खरं तर मला जेव्हा मंत्रालयातून फोन आला की सुदेश तुला हे पारितोषिक देण्यात येत आहे, तुला निवडलं आहे, तर मला 2 मिनटं मला कळेना की नक्की काय फोन आहे. पण नंतर मी जेव्हा कहते ना की होश संभाळला, आई बाबा आठवले, माझी बायको आठवली, हेमा, श्रुती, सिद्धांत आणि ब्राउनी माझा कुत्रा. आता तुम्ही म्हणाल कुत्रा का? कारण त्याचं कनेक्शन आहे आमच्याशी. कधीकधी माझे गुडघे वगैरे जास्त उड्या मारल्यानंतर दुखतात, तर त्याच्या आदल्या दिवसापासून त्याचे पाय खराब होतात. कधीकधी डोळ्यांना माझ्या त्रास होतो बायकोच्या, तर त्याला दिसणं बंद होतं. तर तो आमच्या फॅमिलीचा मेंबर आहे. आणि माझ्या 3 बहिणी कला, सुनीता आणि निशी, कारण ह्या सगळे आमचं अख्खं खानदान जे आहे. साहेब 2 मिनटं घेतो. मी अगर चित्रकार आहे, जसं तुम्ही पाहिलं. माझ्या 2 बहिणी पेंटिंग करतात. एक क्लासिकल गायिका आहे आणि आई गायिका होती सुमन भोसले. दुर्गाबाई शिरोडकर आग्रा घराण्याच्या अजमत हुसेन खान साहेबच्या शिष्या माझी आजी. तर एनिवे मी पेंटरच होणार होतो आणि मी फार लाजाळू आणि एकदम म्हणजे बोलणारा म्हणा. अचानक हे कसे आवाज यायला लागले मला कळेना. आणि पहिला जो आवाज ज्याने मला आकर्षित केलं तो होता, गम दिए मुस्तकिल कितना नाजुक है दिल ये न जाना, हाय हाय ये जालिम जमाना. त्याच्यानंतर एक गाणं गायलं मी सचिनदांचं, ज्याच्यात आशाजी रडू लागल्या आणि म्हणाले, मला वाटलं दादाच उभे आहेत. आणि ते गाणं होतं अमर प्रेममधलं, हो राम रे हो रमा, धूली में बिठाई के कहा लाये मोरे सजना के द्वार. आणि मग जास्त वेळ न घेता डायरेक्ट 16 वर्षाचं मी गात होतो. असं वाटायचं की बाई गाते, मुलगी गाते. आणि कंठ फुटल्यानंतर डायरेक्ट अजय बादशाह के देख रहे तो सही, चलो छोड़ो जाओ भाई, 1 2 3 4. रूप तेरा सोना सोना सोने तेरे पायल बजाओ, रूप तेरा सोना सोना सोने तेरे पायल, झंझना झन ऐसे झनके कर दे सबको घायल, कह रहा आँखों का काजल इश्क में जीना मरना, एवरीबॉडी शावा शावा माहिया से शावा शावा. ये थँक्यू 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 सर. खूप खूप आभार. खूप खूप अभिनंदन. जास्त झालं का?